बँक ग्राहकांच्या बोटांवरती शाई लावली जाऊ नये अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थ खात्याला दिलेलं आहे। आगामी काळामध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका असून आत्ताच लोकांच्या बोटावर शाई लावली तर निवडणुकीत याचं काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा ठाकलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अर्थ खात्याला हे पत्र लिहिलेलं आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आता अर्थ खात्यासमोर नेमके काय पर्याय उपलब्ध आहेत या संदर्भात काही चर्चा आहे का? प्राजक्ता, जेव्हा सरकारनं हा निर्णय घेतला होता खरंच तेव्हा काही विरोधकांनी या संदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले होते। पश्चिम बंगालमधले निवडणुका विशेषतः महत्वाच्या आहेत, कारण इथं 3 विधानसभांच्या पोटनिवडणुका 19 तारखेला होत आहेत आणि त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केला होता की जर अशा पद्धतीने काळ्याशाहीचा वापर बँकांच्या लाईनमध्ये तुम्ही करत असाल तर पुन्हा मतदानाच्या रांगेमध्ये त्याचा गैरवापर होऊ शकतो किंवा अनेकांना त्याच्यापासून वंचित देखील राहावं लागेल। त्यामुळे याच सगळ्या गोंधळामुळे सेम प्रकारची शाही वापरता येऊ नये असं अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं होतं। अर्थात सरकारनं निर्णय घेताना जे म्हणजे मतदानाच्या वेळी ज्या बोटाला शाई लावली जाते त्याच्यापेक्षा दुसऱ्या हाताच्या बोटाला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तरी देखील ज्या पद्धतीनं ही शाईचा वापर होतोय तर त्या पार्श्वभूमीवरती हे पत्र आहे आणि त्यामुळे आता अर्थ खात्याचा किंवा एकूणच सरकारचा रिस्पॉन्स त्याला कसा असेल हे पाहणं महत्वाचं असेल। प्रशांत, तू आपल्याबरोबर राहाच। केंद्राचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय आहे